नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 22 ऑक्टोबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे 11वे इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल कुठे आयोजित केले जाणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चंदीगड येथे. 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव चंदीगडमध्ये 6 ते 9 डिसेंबर 2025 दरम्यान पंजाब विद्यापीठात आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महोत्सवाची थीम लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, जी आहे विज्ञान से समृद्धी, आत्मनिर्भर भारत. या महोत्सवात 5 प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित केले जाईल. पहिलं आहे उत्तर पश्चिम भारत आणि हिमालयीन प्रदेशातील विज्ञान, तंत्रज्ञान आणि पारिस्थितिकी. दुसरं आहे समाज आणि शिक्षणासाठी विज्ञान. तिसरं आहे आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान. चौथं आहे जैवतंत्रज्ञान आणि जैव अर्थव्यवस्था. आणि 5वं आहे परंपरागत ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचे एकत्रीकरण. एकूण 10 प्रश्न आज आपण बघणार आहोत, आणि 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे महत्त्वपूर्ण खनिज करारावर म्हणजेच क्रिटिकल मिनरल्स ॲग्रीमेंटवर कोणत्या 2 नेत्यांनी स्वाक्षरी केली आहे? तर पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, म्हणजेच जो बायडन आणि अँथनी अल्बनीज. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी एक महत्त्वपूर्ण खनिज करार स्वाक्षरित केला आहे. या कराराअंतर्गत $8.5 अब्ज खनिज पुरवठा मार्ग स्थापन करण्यात येणार आहे. दोन्ही देश पुढील 6 महिन्यात प्रत्येकी $1 अब्ज योगदान देतील, ज्याद्वारे लिथियम, निकेल आणि दुर्मिळ पृथ्वीतील घटकांसारख्या खनिजांच्या उत्खनन आणि प्रक्रिया सुविधांचा विकास केला जाईल. हा करार दोन्ही देशांमधील खनिज सहकार्य, ऊर्जा सुरक्षा आणि हरित तंत्रज्ञानाच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. आता बघूया दुसरा प्रश्न, जो आहे ड्रॅगन बॉल मालिकेतील सोन गोकूला आवाज देणाऱ्या कोणत्या आवाज कलाकाराला 2025 सालचा पर्सन ऑफ कल्चरल मेरिट सन्मान जपानमध्ये प्रदान करण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मासाको नोझावा. ड्रॅगन बॉल मालिकेतील सोन गोकू या पात्राला आवाज देणाऱ्या प्रख्यात आवाज कलाकार मासाको नोझावा यांना जपानमध्ये 2025 सालच्या पर्सन ऑफ कल्चरल मेरिट सन्मानाने गौरवण्यात आले आहे. त्या या प्रतिष्ठित सन्मान मिळवणाऱ्या पहिल्या आवाज कलाकार ठरल्या आहेत. हा पुरस्कार 1951 साली स्थापन करण्यात आला असून तो जपानमधील सर्वोच्च सांस्कृतिक सन्मानांपैकी एक मानला जातो. या पुरस्कार प्राप्त व्यक्तींना दरवर्षी 3.5 दशलक्ष येन म्हणजेच 3.5 मिलियन येल इतकी आजीवन सरकारी पेन्शन दिली जाते. पुढला प्रश्न आहे प्रसिद्ध अभिनेते गोवर्धन असरानी यांचे निधन कोणत्या वयात झाले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 84 वर्ष. प्रसिद्ध भारतीय अभिनेते गोवर्धन असरानी यांचे 84व्या वर्षी दीर्घ आजारानंतर निधन झाले असून त्यांनी आपल्या कारकिर्दीत 350हून अधिक चित्रपटांचा अमिट ठसा उमटवला आहे. ते विशेषतः शोले या चित्रपटातील ब्रिटिश काळातील विचित्र जेलरच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. 1941 मध्ये राजस्थानमधील जयपूर येथे जन्मलेले असरानी यांनी सुरुवातीला आवाज कलाकार म्हणून काम केले आणि नंतर अभिनय क्षेत्रात प्रवेश करून 1966 मध्ये FTII मधून पदवी प्राप्त केली. चौथा प्रश्न, फिफा अंडर-20 विश्वचषक 2025 मध्ये कोणत्या देशाने प्रथमच विजेतेपद पटकावले? तर प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मोरोक्को. मोरोक्कोने आपल्या फुटबॉल इतिहासात प्रथमच विश्वचषक विजेतेपद पटकावले. चिलीमध्ये झालेल्या फिफा अंडर-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा 2-0ने पराभव केला. या विजयासह मोरोक्को 2009 मध्ये घानानंतर अंडर-20 विश्वचषक जिंकणारा पहिला आफ्रिकन देश ठरला आहे. यासिर झबिरी हा या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला, ज्याने पहिल्या सत्रात 2 गोल केले. पुढला प्रश्न आहे
इंडेक्स ऑफ 8 कोर इंडस्ट्रीज म्हणजेच ICI नुसार सप्टेंबर 2025 मध्ये भारताच्या पायाभूत सुविधांच्या उत्पादनात किती वाढ झाली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 3%. भारताच्या पायाभूत सुविधांच्या उत्पादनात सप्टेंबर 2025 मध्ये 3% वाढ नोंदवली गेली आहे, जी इंडेक्स ऑफ 8 कोर इंडस्ट्रीजद्वारे मोजली जाते. भारताच्या पायाभूत सुविधांच्या उत्पादनात सप्टेंबर 2025 मध्ये 3% वाढ नोंदवली गेली आहे, जी इंडेक्स ऑफ 8 कोर इंडस्ट्रीजद्वारे मोजली जाते. ऑगस्ट 2025 साठीचा अंतिम वाढ दर सुधारित करून 6.5% करण्यात आला आहे. भारताच्या 8 मूलभूत क्षेत्रांपैकी लोखंड, स्टील, सिमेंट, वीज आणि खत उद्योगांनी मागील महिन्यात सकारात्मक वाढ नोंदवली आहे. प्रश्न 6वा. 2025 मध्ये ऑस्टिन येथे पार पडलेल्या फॉर्म्युला 1 युनायटेड स्टेट्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मॅक्स व्हर्स्टेपेन. मॅक्स व्हर्स्टेपेन यांनी 2025 फॉर्म्युला 1 युनायटेड स्टेट्स ग्रँड प्रिक्स जिंकली असून ही त्यांच्या मागील 4 शर्यतींपैकी तिसरी विजयश्री आहे. ऑस्टिनमधील त्यांच्या प्रबळ कामगिरीमुळे ज्यामध्ये शनिवारी झालेल्या स्प्रिंट रेसमध्येही त्यांनी विजय मिळवला. ते आता गुण तालिकेत लँडो नॉरिसपेक्षा 26 आणि ऑस्कर पियास्ट्रीपेक्षा 40 गुणांनी मागे आहेत. पोले पोझिशनवरून सुरुवात करत व्हर्स्टेपेन यांनी शर्यतीत सहज आघाडी राखली आणि आपल्या कारकिर्दीतील 68वा विजय नोंदवला. 7वा प्रश्न आहे. तुवालूने आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना मध्ये कोणत्या क्रमांकाचे राज्य सदस्य म्हणून प्रवेश केला? तर 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 90वे राज्य. तुवालू हे 9 ॲटॉल आणि कमी उंचीची बेट असलेल्या देशाचे उदाहरण आहे, ज्याचे एकूण क्षेत्रफळ फक्त 26 चौरस किलोमीटर इतके आहे. लहान भूभाग असूनही तुवालूचे विशेष आर्थिक क्षेत्र सुमारे 9 लाख चौरस किलोमीटर व्यापते. या क्षेत्रात समुद्री जैवविविधता, कोरल रिप्स, मत्स्यसंपदा आणि स्थलांतर करणाऱ्या समुद्री पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तरीही तुवालू जलवायू बदल, समुद्र पातळी वाढ, किनारपट्टीचा क्षय आणि परकीय प्रजातींचा आक्रमण या गंभीर संकटांना सामोरे जात आहे. 8वा प्रश्न आहे. FSSAIने फूड लेबलिंग आणि जाहिरातींमध्ये कोणत्या शब्दाचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ORS. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने अन्नावरील लेबल आणि जाहिरातींमध्ये ORS या शब्दाचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, कारण हा वापर ग्राहकांसाठी दिशाभूल करणारा ठरतो. ORS हा शब्द स्वतः वापरला असो किंवा त्यास कोणतेही पूर्वसर्ग किंवा अंतर्सर्ग जोडले असो, सर्व अन्न उत्पादनांवरून काढणे आवश्यक आहे, कारण यामुळे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲक्ट 2006चे उल्लंघन होते. पुढला प्रश्न. जागतिक कार्बन उत्सर्जन कराविरुद्ध विरोध व्यक्त करणारा देश कोणता आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमेरिका. अमेरिकाने आंतरराष्ट्रीय समुद्री संघटनेच्या जहाज वाहतुकीवर जागतिक कार्बन उत्सर्जन कर लावण्याच्या प्रस्तावाचा तीव्र विरोध केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या उपाययोजनेवर टीका करत याला ग्लोबल ग्रीन न्यू स्कॅम टॅक्स असे संबोधले आणि अमेरिका या कराचे पालन करणार नाही असे आश्वासन दिले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की अमेरिका IMOद्वारे प्रस्तावित कार्बन उत्सर्जन कराचे पालन करणार नाही, कारण हा अमेरिकी ग्राहकांसाठी आर्थिक भार आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे. झारखंडमधील 1600 मेगावॅट क्षमतेच्या गोड्डा अल्ट्रा सुपर क्रिटिकल पॉवर प्लांटला राष्ट्रीय विजेच्या ग्रिडशी जोडण्यासाठी भारत सरकारने कोणत्या कंपनीला मंजुरी दिली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अडानी पॉवर लिमिटेड. भारत सरकारने अडानी पॉवर लिमिटेडला झारखंडमधील त्यांच्या 1600 मेगावॅट क्षमतेच्या गोड्डा अल्ट्रा सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्लांटला राष्ट्रीय विजेच्या ग्रिडशी जोडण्यासाठी मंजुरी दिली आहे. ही जोडणी लाईन इन लाईन आउट व्यवस्थेत केली जाईल, जी कहलगो ए मेथॉन B400 kV लाईनद्वारे होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न.
आणि तो खास प्रश्न आहे, सामाजिक विकासावर आधारित दुसरी जागतिक शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात येईल? या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.